नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये हा अर्जुन अस्मिताचे चांगलेच धुलाई करताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की अर्जुन आणि सायलीचं नक्की नातं काय आहे हे जाणून घेण्यासाठी अस्मिता गपचूप अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये पडद्याच्या मागे लपून बसलेली असते. आणि जेवण झाल्यानंतर सायली आणि अर्जुन वर आल्यानंतर नेहमीसारखंच वागत होते, परंतु अर्जुनच्या लक्षात येतं की पडद्यामागे कोणीतरी उभं आहे. त्यानंतर मग हे दोघेही प्रेमाचं नाटक करायला लागतात. आणि खरंच त्यांचं प्रेमाचं नाटक आणि रोमांस पाहून तुम्हाला खूप छान वाटणार आहे. कारण काही असो, परंतु या दोघांचंही प्रेम खूप छान दिसत आहे. आणि यानंतर शेवटी वैतागून हे नाटक किती वेळ करायचं याचा विचार हे करू लागतात. आणि शेवटी मग त्यांच्या डोक्यात एक प्लॅन येतो, स्पेशली अर्जुनच्या. अर्जुन पडद्यामागे कोणतरी आहे अशा पद्धतीने बोलतो आणि ती मग अस्मिता तशीच अंगावर चादर घेऊन पळत सुटते, खाली हॉलमध्ये जाते. आणि त्यानंतर मागे अर्जुन चोर चोर म्हणून तिच्या मागे बोलतो आणि घरातले सगळे येतात आणि सगळे तिला पकडू लागतात. शेवटी अर्जुन तिला पकडतो आणि आपल्या घरात एक खूप मोठा चोर शिरला आहे असं सांगतो. आणि हा चोर आता माझ्या हातून सुटणार नाही, याची चांगलीच धुलाई केली पाहिजे. असा कसा मी याला जाऊ देईल, माझ्या रूममध्ये शिरला होता हा चोर. आणि यानंतर तिची धुलाई करताना तुम्हाला दिसणार आहे. आणि मग जेव्हा चेहऱ्यावरची चादर वर घेतली जाईल तेव्हा कळेल की ही चोर नसून अस्मिताच आहे. आणि मग या अस्मिताचं जे काही पितळ होतं ते उघडं पडेल.